नमस्कार मंडळी. तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडनं नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हा बघा कसं लपतोय माझ्या मागे, बघितलं. सो चला, आपण आज चाललो आहे सिद्धिविनायकला आणि दादरच्या स्वामींच्या मठात. हे बघा, मला पुढे जाऊन भेटणार आहे योगिता आणि सारिका. ते कळवा स्टेशनला ऑलरेडी पोचलेले आहेत. मी आता माझी गाडी काढून पोचतच आहे. सो फायनली मी कळवा स्टेशनला पोचली आहे आणि हे बघा आता अशी दिसते. पुढे बघूया. ह्या बघा दोघी मला भेटल्यात, बघा हसतात बघा कशा, बघा. फायनली आम्ही दादर स्टेशनला म्हणजे सिद्धिविनायकला बॅक साईडला पोचलेलो आहोत, कारण त्या टॅक्सीवालीने आम्हाला तिकडेच सोडलं आहे. सो नो ऑप्शन, कारण का गर्दी आहे ना, प्रचंड गर्दी आहे. सो आम्ही पास काढला आहे आणि पास काढूनच आम्ही जाणार आहोत. आणि सगळ्यांना मी हेच सांगेन की सिद्धिविनायकला आल्यावरती पास काढा आणि दर्शन घ्या. दर्शन खूप छान होईल. आणि अशा रीते सगळं घेऊन माझं एवढं सुंदर दर्शन झालं आहे ना. गणपती बाप्पा मोरया. सो आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठात दादरला. सो सारिका आम्हाला गाईड करते की कसं जायचं आहे, बिकॉज ती आहे वरळीची, तिला सगळं माहिती आहे इकडचं. सो फायनली आम्ही स्वामींच्या मठात पोचलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की सगळ्यांना सुखी ठेवा आणि निरोगी ठेवा. हे बघा फायनली आम्हाला ना भूक लागली आहे. ह्यांना तर खूप लागलेली दिसते आहे. बघा कशा बघत आहेत. मला पण लागली आहे हो भूक, पण काय करणार, ह्यांचं झाल्यावर मी खाईन. सो फायनली आम्ही कळव्याला पोचलेलो आहोत. अशा रीते मी हा व्लॉग इथेच एंड करते आहे. सो नेक्स्ट व्लॉगला भेटूया. बाय.